शुभागमन झालंय तर मी विनंती करतोय संयोजकांना आपण त्याचा सन्मान करून घ्यायचा आहे। राजाबुवा बैलाचे मालक आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य किरणजी घरे त्यांच्या शुभ हस्ते आमच्या शुभम शेठ ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे। अगदी बैलगाडा शर्यत शॉकिंग आज त्याच्या बैलानं डबल हिंदी केसरीचा मान पटकावलाय ते शुभम शेठ ठाकूर आपण पाहतोय। राजाबुवा बैलाचे मालक त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय। मैच को शुरुआत होने जा रहे हैं दूसरा सेमीफाइनल का मुकाबला। यस बल्ले का किनारा थर्ड मैन के ऊपर गेंद जा रही है जमीन को चूमती हुई। इट इज 4 रन। धन्यवाद डीजे आणि परेश भाई आमचे मुख्य आयोजक यांचे मी मनापासून स्वागत करतोय। कारण हेमंत परशुराम भोईर माजी सदस्य डाऊरनगर शाखा पक्षाचे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। अरे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्यांना विनंती करतोय। ग्रामपंचायत सदस्य डोंगरी गावचे सन्माननीय किरण जयराम घरत यांना विनंती करतो की आपल्या शोभास्ते त्यांचा यथोचित सन्मान करून घ्या आणि उमंग भोईर आपण इकडे थांबायचं आहे। उमंग भोईर बघा यंदा नाही पण पुढल्या वर्षी बघा धावा झाल्या 5। शेवटची भैरवी आहे। भैरवी मध्ये असंच होतो। चलिए मुकाबला शुरू और स्कोर है पंजाब बोर्ड के ऊपर। गुड बॉल इस बार यहाँ देखिए सुंदर बॉल छक्का दिया गेंद ने विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर 5 और ये बॉडी के ऊपर टकरा गई गेंद। फिलहाल इस बीच लेग 22 के रुपये रन होगा। यस बघा अंपायर पाय कशा वरती करत बघा। अंपायरचा पाय आणि कमरेचा बॉल बघा त्यांना मजा येतो। 6 रन उमंग भोईर त्यांना पण एक बैल आणून द्या। 6 और ये गेंद इस बार आउटसाइड ऑफ टम गेंद है। लाइन से इस बार चली गई गेंद। छक्का दिया बल्लेबाजी इस बार देखा जाए तो ओमकार को। मालक यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये शुभम शेठ ठाकूर भेंडकर। यस किनारा और आउट विकेट गॉन फर्स्ट गॉन डीजे। अमोल आउट बड़ी मछली जाल में। और नए बल्ले वैष्णव भोईर पिछले मैच में शानदार फील्डिंग जबरदस्त बॉलिंग और कैच पकड़े।
आकाशात चंद्रा बिंद्राला घ्या कॅमेरामॅन जरा मस्त की ते काय जमत नाही ना. हे छकुला नुसतं फक्त एकच मॅच. जरा प्रेक्षक घ्यायचे, इकडे कॉमेंट्री बॉक्स दाखवायचा, चंद्र घ्यायचा, म्हणजे काहीतरी वाटते व्हरायटी आहे म्हणून. ते 2000 रुपये. उमंग भोईर कुठे गेलेत? अक्षय पाटील डोंगरी यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. और ये गेंद बाहर चली गई है रकम पर 4 रन. नाही ना, मग ते चांगलं आहे उलट आहे ना. ते बाकी ठिकाणी मला भाडोत्री जास्त. मग सत्यनारायणची पूजा असली की त्यांची मजा सगळी. हमका का दशोत चलत वा खाना खायवा. तुमचं सगळं आमचं पण वांदे. 10 जितेंद्र पाटील आपलं सगळ्यांचं वांदच आहे. इकडे मजा अंकित संचय 10 लॉस ऑफ 1. 10 लॉस ऑफ 1. नेक्स्ट बॉल और ये उड़ाया कैच इट. 4 क्या चौका जाएगा. 4 रन डीजे. होत माथोर. शुभम शेट्टी ठाकूर यांच्याकडे 3 षटकारासाठी 3000. 3 षटकारासाठी बघा छक्क्यानं किंमत आहे का नाही. मारा बिंदास. षटकार त्याला मराठीमध्ये बोलतात, हिंदीत त्याला छक्का बोलतात आणि इंग्लिशमध्ये त्याला सिक्सर बोलतात. हिंद केसरी बाजीराव बैलाचे मालक याला म्हणतात मालक. कोणी पण मारा, पण मारा. याला कुतून कुतून मारतात तरी बॉल जात नाही. धनवनों का धन लूटने के लिए शेर का कलेजा चाहिए म्हणून दसरे पाटील बोलतो बघा. पाया मुंडी खा मग बघा कसे शॉटवर शॉट. डोंगरी लन डोंगरी 5555 3 षटकार. लास्ट ड्राइव किया है. कवर ड्राइव. गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर चली गई है. 2 रन जरूर मिलेंगे और 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. 16 का टोला. एक बार बोला तो बोला, आ गया 16 और कैमरामैन देखी छक्कुला. सब कुछ साल में एक ही बार मिलते हैं हर गांव में, तो नाम देना पड़ता है. लेफ्ट आर्म राउंड विकेट से इस बार जोरदार कट किया है, लेकिन क्या क्या भाग गई. जाके गेंद सीमा रेखा का दर्शन. 4 रन. बर्गर पिझ्झा काय दूसरा दादा आपला हा दादा पाटील. दादा कोण के दुसरा 20. आणि कसं त्यांनी टफ फाईट दिली होती की बकरीनं उंटाशी मुका घेऊ नये. हवा टाईट डायरेक्ट. आम्ही दोघं ना. 20 लॉस ऑफ 1. और ये उड़ाया लॉब कैच इट. आउट. विकेट नंबर दूसरा गॉन डीजे.
तर लग्न झालं की खंदेरी उंदेरला 100% जाईल. गोवा आणि धावा झाल्या त्या 20 आणि 21चा टार्गेट. दुसरा सेमीफायनल मॅच जो जिंकेल तो फायनलचा सामना वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे चस्काचा सामना खेळेल आणि यांचे अपोजिट संघ असेल अंकित डाऊरनगर. चला आपण सन्मानाकडे वळूया आता. लाईव्ह बिवी फटाफट फटाफट घ्या मध्ये मध्ये. घ्या. षटकार ॲटीसाठी चांभारली संघाला बघा 2000 रुपयाचं पारितोषिक. करण पाटील आणि शुभम शेट यांच्याकडून 2000 रुपये. मुंडे बघा षटकाराचे 2000 रुपये आहेत. बघा शुभम शेठ आणि करण पाटील डोंगरी यांच्याकडे बक्षीस. आणि बघा ISP मध्ये आमचे रजत मुंडे कसे गावात सत्कार जंक्शन केला. गेल्यानंतर काम टकाटक. संधी मिळाली की संधीची बुंदी करा. बुंदी मिळाली की बुंदीचा लाडू करा. करण पाटील डोंगरी आणि लाडू मिळाला की मस्त पैकी पेमनात घ्या. सपनाने आईला साई लागला निरोप धाडू. सपन डोका कारण डीजे ना डोका वाढायचं काम एकच झालंय. त्याने मुंड्या भरपूर खाल्लेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या डोका वाढ. या आतिश भाई. चलो 21 रजत मुंडे पहली दफा गेंद को खेलेंगे. वैष्णव भोईर टू रजत मुंडे. ये उड़ाया और पिच बॉल है. ये चल गई और आउट. मुंडे मैदान से बाहर. फास्ट फूड के जमाने में लोग भूल जाते फायदे और कद्दू. और पहले गेंद के ऊपर मिला रजत मुंडे को लड्डू ठोक दीजिए. नहीं है. तुम्ही तसे कोण पैसे लावणार ना विकेटसाठी 1000 रुपये. लावणारे पण हुशार असतात. ते पर्यंत बघतात बदाम येईल का इस्पीक येईल मगच पैसे लावतात. षटकारासाठी 2000 विकेटसाठी 1000. षटकार हॅट्रिकसाठी 2000 ना आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 3000. बक्षीस कडक लावलेली आहे पण ती घ्या कोणीतरी. आणि 5555 डोंगरी इलन डोंगरी संघाकडून कोणी पण 3 षटकार मारा. और नए बल्लेबाज ओमकार. वैष्णव ने चलता कर दिया. और पिच बॉल फेंकी थी लेकिन शानदार कैच लॉन्ग ऑन के ऊपर लिया. और रजत मुंडे वापस.
ये कैच इट, मुझे लगता है ओ थोड़ा टाइमिंग चुका। नहीं नहीं नहीं, वैष्णव प्रॉब्लम एक हुआ, अगर तू सही जज करता तो कैच तेरे ही हाथ में थी, लेकिन प्रॉब्लम यह हुआ कि तू पहले आगे गया, उसके बाद बॉल को देखने आया, फिर पैर फिसल गया और यहां से कैच ड्रॉप हुआ, नहीं तो 2 विकेट थी। चला आपले तिसरे पंच कोण आहेत, सत्कार घ्या। स्कोर 2, लॉस ऑफ 1। और ये उड़ाया कैच इट, और गुड कैच। वैष्णव भोईर ने कमर तोड़ की काम संभाल ली की पहले ओवर में बड़े धक्के। चल दीजिए। विनंती आहे का डान्स करा, दोघांपैकी एक पंचाने जर डान्स केला तर बक्षीस भेटेल। म्हणजे जाता जाता आपले डान्सर गेले का झोपायला घरी, हा त्यांची हवा टाईट झाली। 2, लॉस ऑफ 2। हा हा बरोबर, रिचार्ज संपला की नेटवर्क खलास होतो। और नए बल्लेबाज अतुल, 3 गेंदें अभी तक वैष्णव की शेष है, 2 रन देके इस बार एक 2 विकेट हासिल की। और कैच इट, आउट। अरे बाप रे बाप, भयंकर गेंदबाजी खतरनाक चल रही है, और देखिए सनसनीखेज फैली हुई है इस पहले ओवर में। वो लगाने के फायदा है, सफेद कपडा लगा काय नावाखाडीचा गाणी वाजवा बघा, तो चांगला आहे, नावाखाडी बोलते ना बघा, याला कशी बघा आठवण आली बघा, याला बोलतात खरी ताकद, कारण अजून मेवणी आली नाही परंतु ही तयारी आहे बघा। नावाचा भाचा आहे, मग बरोबर आहे, प्रश्नच नाही। मग भाचा हा म्हणजे दुर्योधनानंतर हा भाचा, शकुली मामाचा भाई मामा असू द्या, मामा कुठले असू द्या, प्रत्येक मामाला नाव आहे। श्रीकृष्णाचा मामा कंस, आणि तिकडे दुर्योधन जो होता त्याचा मामा कोण, शकुली। अंकित तुमचा मामा कोण, अंकित सांगणार नाही बघा, तुमच्या मामाचं नाव काय, जवान। आणि बघा हा इकडे डोंगरीला किसान, 2 ला 3। ओ कट किया, चौका मिलेगा लगता है, चल रेस लगी है, कौन जीतेगा। ओ क्या जबरदस्त देखी है, क्या यंगस्टर इस बार नावा टीम के अंदर कौन है, प्रणील, मस्त फील्डिंग प्रणील। म्हणून आता घोडे कसे जरा टीम मध्ये जवान असले की मजा येते, म्हाताऱ्यांचं काही काम नाही, फास्ट जमाना आहे। आमच्या बघा आमच्या गावात त्याला 3-3 मुलं जरी तरी अजून खेळतात, त्यांची बॅट काय चालतच नाही, त्यांना मी किती म्हणतो तुम्ही रिटायरमेंट व्हा। नरू ठाकूर यांच्याकडून जर नावासंघ जिंकला तर 1000 रुपये येते। नरू ठाकूर आहेत कुठं, आहेत ना, बस आपल्याला काय नको, आपल्याला एवढा मोठा स्टेज दिला हेच महत्वाचं आहे। सफेद कोंबडा आहे, कोंबडी पाहिजे। ओ क्या घातक गेंदबाजी, कातिलाना प्रदर्शन, लाजवाब गेंदबाजी। पारगावचा कोंबडा काय बोला तुम्हाला, काल आमची पोरं न्यायला रावेला। यात चालूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये मान्यवरांच्या आजच्या 4 दिवसाच्या रणजी क्रिकेटचा सांगता सोहळा, आणि या सांगता सोहळ्या प्रसंगी खरं तर कैलासवासी विनायक बाबूराव घरत स्मृती कैलासवासी प्रल्हादजी बाबूराव घरत यांच्या स्मृतीला अभिवादन करून केली जाणारी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025च्या काळ्याच्या कीर्तन सोहळ्याला
आता आपण करतोय सुरुवात. अर्थातच 4 दिवसाच्या या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं अशा विशेष सर्वांचं विशेष आभार आपण करतोय. मी सुरुवातीला या ठिकाणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय किरणजी घरत, तदनंतर आपण पाहतोय शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय सचिनदादा पाटील यांना इन्व्हाइट करू. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय संदीपजी घरत, तदनंतर आदरणीय श्री धर्मेंद्र दादा घरत यांना इन्व्हाइट करतोय. भारतजी कडू, आपण कृपया सर्वांनी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. तदनंतर गिरीश दादा घरत यांना देखील आपण विनंती करू की आपण ही या ठिकाणी यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं गेल्या 4 रजनीमध्ये ज्या ज्या माणसांनी आपल्याला सहकार्य केले, ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केले, अशा लोकांचे विशेष आभार या ठिकाणी आपण करतोय. तेव्हा सर्वप्रथम आपण आभाराकडे जात असताना या स्पर्धेच्या निमित्तानं गेले 4 दिवस जी स्पर्धा आपण घर बसल्या मोबाईल, स्मार्ट टीव्ही याच्या माध्यमातून आपण पाहू शकलो, अशा सर्व प्रतिनिधी उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या एका प्रतिनिधीला आपण विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपला दिला जाणारा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकार करावा. खरं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेनिस बॉल आता घराघरापर्यंत पोहोचले. त्याचं कारण आहे लाईव्ह यूट्यूब चॅनल. आणि हस्तागत आपण पाहतोय उरण टेनिस क्रिकेट फाउंडर प्रेसिडेंट सूरजजी पाटील यांना केलेले हे सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतो. एकदा जोरदार टाळ्या उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह यूट्यूब चॅनलसाठी आपण या ठिकाणी देऊया. त्यांचा होतोय मंचकावर सन्मान. 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. चांभारली संघाला 3 चेंडू 15 धावा. टोटल धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 7. एक ग्रेट टीमवर्क आपल्याला पाहायला मिळाला, उत्तम क्लॅरिटी पाहायला मिळाली, चांगलं संकलन पाहायला मिळालं. अशा सर्वांचं आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चलूया पुढील सन्मान. अर्थातच पूर्वी अन्न वस्त्र निवारा असं म्हटलं जायचं, पण आपल्या माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये 4थी गरज झाली मोबाईल आणि 5वी गरज झाली इंटरनेट. जर नेट नसेल तर मोबाईल चालत नाही. आणि आता क्रिकेटच्या घडामोडीमध्ये जर डीजे नसेल तर मॅचला मजा नसते. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं आपल्या संगीत ध्वनीतून आपल्या 4 रजनीमध्ये आपल्याला मजा आणून दिली, मी डीजे मास्टर प्रशांत याला विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी बरेच डीजे मास्टर पाहिले, पण एक शांत संयमानं ऑपरेटिंग आपण पाहिलं. हवी तेवढी आनंद देणारी कित्येक गीतं आपण ऐकली. डीजे प्रशांत याचं आपण जोरदार जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी कौतुक करूया. रसायनी जाताडे वरून ऑपरेटिंग साठी खास या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. खूप खूप धन्यवाद प्रशांत, तुम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ध्वनी संचलित केल्यात आणि तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याबद्दल आपले आभार आभार आणि खूप खूप धन्यवाद. 2 चेंडू 8 धावा और ये डॉट गेंद 1 में चाहिए 8. 1 चेंडू 9 धावा. रुकी 1 बॉल 9 रनों की जरूरत है. 1 में 9 रन चाहिए. मुश्किल है वैसा फाइनल में पहुंचने का टिकट किसको मिलेगा और कौन सी टीम विजयी रथ लेके जाएगी आगे देखना पड़ेगा. लेकिन 1 में 9 और इसी बीच क्या बाउंड्री जाएगी नहीं और इसी के साथ 8 रनों से चला पुढील इस मैच को सन्मानाच्या जीता. दिशेनं आपण पाहतोय संपूर्ण या रजनीमध्ये एक उत्तम लाईट्स ज्यांच्या वतीनं फ्लड लाईट्स मध्ये आपण ही प्रकाश धोतातील स्पर्धा पाहिली. कुठलाही त्रास मला वाटते 4 रजनीमध्ये आपल्याला झालेला नाही आहे. तर मी जनरेटर ऑपरेटर वैभव यांना विनंती करतोय की आपण कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचकावर यावं. जनरेटरचे ओनर्स कृपया वैभवजी